कोण निवडून येणार व यंदाच्या वर्षी? आमदार होणार प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर साहेब. आंबेडकर साहेब की आंबेडकर साहेब. मला निवडून आंबेडकर साहेब आम्हाला आंबेडकर साहेब निवडून लागते. आंबेडकर साहेबांनी. आंबेडकर साहेब. ह्या निवडणुकीमध्ये आता प्रकाश आंबेडकरांची जास्त हवा आहे. आंबेडकर साहेबच येणार की. प्रकाश आंबेडकर साहेबच येणार निवडून. प्रकाश आंबेडकर साहेब आमदार होणार. आमदारांचं काम बोलतंय त्यामुळे 100% आमदार नाही तर नामदार होणार. साहेब म्हणजे एक व्यक्ती म्हणजे खूपच बोलण्याच्या पलीकडचे आहेत. 10 वर्षामध्ये जे नाही काम ते त्यांनी काम केले. त्यांच्यावर श्रद्धा बसली. हो, गावात घरातून बाहेर पडल्यानंतर विकास दिसतो. काय कुठलं काम आलं तर मागं पाडीत नाहीत, लगेच ताबडतोब हातामध्ये धरते. आणि गोरगरिबाकडनी लक्षही त्यांचं चांगलं आहे. पाणी आणलं, रस्ता केलं, देवळाचं काम केलं. आणि एक राजकारणी म्हटलं तर त्यांची जी तुलना करायची त्या तुलना करण्याचा शब्दही नाही. दुसरी गोष्ट कसं आहे की जे मनी जे वशे स्वप्नी जे दिसे, आणि ह्यात काय बदल होणार नाही. आणि ते निवडून आले तरच आमचं कार्यकर्ता चांगलं मिळते. आमच्या गावाला त्यांनी भरपूर सोय केली. आम्हाला निश्चितपणे वाटते की आंबेडकर साहेब निवडून येणार. त्यांनी पळशिने गावात 70% वरती मतदान हे आंबेडकर साहेब घेणार. कार्यसम्राट पदवी ही त्यांना शुभ. गेलं वयस्कर असू दे ना, लहान मुलं असू दे, तिने कवा पाठीमागं माणूस लावून दिलेलं नाही. तिने भरपूर आमच्यासाठी तिने हे केलेलं आहे. तसं मीच आमदार आहे असं वाटतंय आम्हाला. त्यांनी आमदारकीची व्याख्याच बदलून टाकली. 2014 पासून आधीचे आमदार भेटत नव्हते आम्हाला, काही नाही. काहीतरी मागाय गेले तर किशाचे दोरे तुटतील म्हणजे आम्हाला. बोलण्यासारखं फार आहे की दिवस पुरणार नाही. आजपर्यंत असे एवढे आमदार होऊन गेले पण असा विकास कुठल्याही आमदाराने केलेला नाही आहे. 2009 पासून 2009ला ते उभारले सुरुवातीला. त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या सान्निध्यात गेलो. त्यांचं माणूसच असा आवडला होता की त्याची मिरवणूक आम्ही हरल्यानंतर सुद्धा मिरवणूक आम्ही या गावात काढली. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. आपल्या सर्वांचं विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल हे KK न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आज आपण पोहोचलो आहोत ते पळशिवणे या गावामध्ये. पळशिवणे गाव बघायला गेलं तर तिन्ही डोंगराच्या मध्ये असणारं एक गाव आहे. आणि या गावामध्ये विकास पोहोचलाय काय आणि या लोकांच्या मनातील आमदार कोण हे आज आपण जाणून घेऊयात. व्यावसायिक आहेत आपल्या सोबत. आता काय नाव तुमचं? अमोल बापूस पवार. राधानगरी बुद्रुक मतदारसंघामध्ये काय होईल असं वाटतं? आमदार होणार प्रकाश आंबेडकर. बरं, तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार. तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार. का असं का वाटतं तुम्हाला की आंबेडकर? आमदारांचं काम बोलतंय त्यामुळे 100% आमदार नाही तर नामदार होणार. बरं, मला सांगा, तुमचं गाव आहे ते डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. विकास पोहोचलाय या गावामध्ये? गावात घरातून बाहेर पडल्यानंतर विकास दिसतो. साधं रोड, गटर, पाण्याची अवस्था सगळं व्यवस्थित आहे आता या 10 वर्षात. बरं दादा, काय वाटते राधानगरी बुद्रुक मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल? आमदार साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती ही नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळेल येत्या विधानसभेला. दुसरी गोष्ट, एक साहेब म्हणजे एक व्यक्ती म्हणजे खूपच बोलण्याच्या पलीकडचे आहेत. 1997 सालापासून माझा त्यांचा स्नेह संबंध, अतिशय मैत्रीपूर्व संबंध आहेत. आणि एक राजकारणी म्हटलं तर त्यांची जी तुलना करायची त्या तुलना करण्याचा शब्दही नाही. इतके ते तुलनेच्या पलीकडचे व्यक्तिमत्व फार मोठं हे आहे, आघात व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट कसं आहे की जे मनी जे वशे स्वप्नी जे दिसे, काय जे स्वप्नात होते ते वास्तवात उतरलं. ह्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे आपल्याला? ते त्यांच्यामुळे शक्य झालं. कोणामुळे? आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे. इतकंच मी बोलू शकतो. बोलण्यासारखं फार आहे की दिवस पुरणार नाही, पण इतकंच मी समाधान आहे तेवढंच बोलतो मी. काय वाटतंय राधानगरी भुतरगड या विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल? प्रकाश आंबेडकर साहेब. का हो? त्यांचं काम म्हणा किंवा त्यांची जे कामाची पद्धत, म्हणजे असं ते असे आमदार आहेत की कुठला नेता घेऊन जायचं नाही, काय नाही काय नाही. स्वतः जरी आपण गेलो त्यांच्याकडे तरी आपलं काम डायरेक्ट भेटतात. कामं झालेत काय एकंदरीत भागामध्ये किंवा गावामध्ये? भरपूर काम झालेत. 10 वर्षामध्ये जे नाही काम ते त्यांनी काम केले. वाड्या असतील, वस्त्या असतील, पाणी असेल, सगळं काम कोणतं शिल्लक नाही असं मला वाटतंय. आजोबा, कोण निवडून येणार व यंदाच्या वर्षी? आंबेडकर साहेब की. का हो, असं का वाटतं तुम्हाला आंबेडकर निवडून? गावातली कामं चांगली जरा करल्यात. बर, ह्याच्याबद्दल आपले त्यांच्यावर श्रद्धा बसली. हो, मग का नाही. बर, गावात कामं झाल्यात? झाल्या. काय काय कामं झाल्यात गावात? तलाव झालं, हे रस्ता पाणी आता वर इकडे आणून पाडायचा आहे. पाणी आता
ते काम चालू होणार. बर. देवळ्या बांधाय चालू काय आहे ते काम करतात. काय वाटते आजोबा कोण निवडून येईल यंदाच्या वर्षी? आंबेडकर साहेब. का हो? खेडोपाडी त्यांनी कामं चांगली केलेले आहेत. गोरगरिबाकडे लक्ष आहे अशा नमुने ते निवडून येणार. हा काळला उभा राहत्यात असे हे आहे. मग येऊन भेटतात काय गावाकडे? भेटत्यात कोण मरतुकीचं झालं काय झालं तरी घरातनं येऊन जात्यात असं आहे. तुमच्या गावात पाण्याची सोय वगैरे? पाण्याची सोय त्यांनीच केलेली आहे सगळी. कारणीभूत इतर आमदारांनी रद्द केलेली तिने तलाव मंजूर करून आणून हे केली कामं केलेली. बरं आता तुम्ही इतकी वर्ष आता हे गाव पहिल्या गावाची काय परिस्थिती आता काय परिस्थिती झाली? पहिल्या गावाची म्हणजे चलता येत नव्हतं. बैलगाडी आम्हाला मारता येत नव्हती ह्या दगडातनं. वाटा नव्हत्या. आता ती सगळी वाटा बिटा सगळ्या सुविधा ह्या तळमौलीकडे तरी जायचा विलाज नव्हता. ह्या नमुन्याने हे रस्ते सगळं तयार झाले. सगळं पाण्याची योजना केली. काय कुठलं काम आलं तर मागं पाडीत नाहीत. लगेच ताबडतोब हातामध्ये धरतात अशी योजना आहे त्यांची. आणि गोरगरिबाकडे लक्षही त्यांचं चांगलं आहे. या नमुन्याने ते निवडून येणार. पळशुणी गावामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे त्यांना विचारत काय वाटतंय कोण यावेळी निवडून? आम्हाला निवडून आंबेडकर साहेब यावं लागते. का वाटतं असं? काय म्हणजे आता 10 वर्षात तिने कोट रुपये खर्च केले त्यामुळं आम्हाला ते यायला पाहिजे. त्यामुळे आम्हाला पाणी आणलं रस्ता केलं जेवढं काम केलं पद्धतीने काम केले सगळं ते सगळं येऊन निवडून यावं होय. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? आम्हाला आंबेडकर साहेब निवडून यायला लागते. तिने पाल ते पळशीन रस्ता केला. खानापूर ते पळशीन रस्ता केला. देवळाचा रस्ता सगळी केली. काय गावात पाणी नव्हतं पाणी आणलंय म्हणताना आंबेडकरच यायला लागतोय अशी आमची हे आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायातील आजोबा बघा काय वाटतं कोण निवडून येईल असं? आम्हाला सुरुवातीला आमच्या गावात वारकरी संप्रदायाचा मंडप दिला. आम्हाला मंडप दिला. कोणी दिला? आंबेडकर साहेबांनी मंडप दिला. देवळाचा रस्ता केला. परत पाणी पुरवठा केला. परत आता नवीन बाळूमामाचं धनगरांचं देऊळ बांधायचं चालू केलं. परत गटारी झाल्या. आणि आमदार आम्हाला येतील तेवढं अगदी योग्य मार्गाने मार्गदर्शन आम्हाला करतील अशी आमची इच्छा आहे. आणि ह्यात काय बदल होणार नाही. आणि ते निवडून आले तरच आमचं कार्यकर्ता चांगलं मिळते. काकी काय वाटतंय काय बुदरगड तालुक्या या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल? आंबेडकर साहेब. का हो? आमच्या गावाला त्यांनी भरपूर सोय केली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तो सोडवला. मंदिराकडे रस्ता जायलाच येत नव्हतं. तिकडे जाण्याचा तो रस्ता तयार करून दिला आम्हाला. भरपूर अशी आमच्या गावाला त्यांनी सोय केली. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे वाटतं की आंबेडकर साहेब निवडून येणार. शासनाच्या काही योजना पोहोचल्यात का तुमच्यापर्यंत? पोहोचलेत की त्या मंजूर करून आंबेडकर साहेबांनीच आम्हाला दिले. त्यामुळं असं वाटतंय की आंबेडकर साहेब निवडून यावेत आणि येणारच 100%. काय एकंदरीत काय वाटतंय की कोण निवडून येईल यंदाच्या निवडणुकीमध्ये? ह्या निवडणुकीमध्ये आता प्रकाश आंबेडकरांची जास्त हवा आहे. पळशिने गावात 70%च्या वरती मतदान हे आंबेडकर साहेब घेणार. कारण त्यांची कामाची पद्धत आणि नॉट रिचेबलचा विषय नाही. म्हणजे कधी गेलं तर सतत संपर्कमध्ये असणारा माणूस आहे. आणि 2009 पासून 2009ला ते उभारले सुरुवातीला. त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या सान्निध्यात गेलो. पडलेल्या उमेदवाराची मिरवणूक आम्ही काढली पहिल्या ह्या गावात. म्हणजे काय विषय काय होतं नेमका प्रसंग? नाही माणूसच तसा होता ह्याच्यातनं. त्यांनी 37,000 पहिल्या वेळी पडले त्यावेळी 37,000 मतदान घेतले. 37,000 मतदान घेतल्यानंतर ते म्हणाल ते अरे मी हरलोय आणि माझी मिरवणूक कशी झाली. तर आम्हाला ते त्यांचं माणूसच असा आवडला होता की त्याची मिरवणूक आम्ही हरल्यानंतर सुद्धा मिरवणूक आम्ही या गावात काढली. आणि कामाची पद्धत म्हणलं तर एक आमचं मंडळ आहे. आम्ही कैलासवासी धनाजी पवार युवा ग्रुप एक मंडळ होते. आम्ही प्रस्तावित म्हणजे ज्यावेळी त्यावेळेचे आमदार के.पी. पाटील होते त्यांच्याकडे पण आम्ही गेलो. त्यावेळी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बाबा लेझिम पथक करणार आहे किंवा टी-शर्ट वगैरे चाहिए. त्यावेळी तिने आम्हाला उत्तर दिले की या बुद्रगड तालुक्यात मंडळ किती आणि अशा प्रत्येक मंडळाला जर आम्ही पैसे वाटत बसलो तर खिशाला दोर राहायचे नाही. आमच्या खिशाला दोर राहायचे नाही. आणि तीच पद्धत ह्या आमदारांच्याकडे गेलो की मंडळाला स्टेज पाहिजे होतं.
स्टेज पाहिजे होतं ते लगेच दुसऱ्या मिनिटात वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला स्टेज बांधणीसाठी पैसे मंजूर केले. बरं, आमदारांच्या कामाची पद्धती 10 वर्ष ही सुरू आहे काय? नाही 10 वर्ष पहिल्यापासून जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून. ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी जल स्वराज म्हणून आमच्या गावाला ही स्कीम होती. त्यासाठी वाडी वसल्यात इथं गावात माणसं मिळायची नाही. त्यावेळी त्यांनी गवत कापायचे जिथं वसलं होतं म्हणजे डाग गवताचे त्या डागेत जाऊन तिने तिथं बसून त्या माणसांनी समजावून त्यावेळी जल स्वराज म्हणजे काय हे लोकांचं प्रबोधन त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर ती स्कीम मंजूर झाली आणि या पिण्याच्या पाण्याची सोय त्यावेळी झाली आमची. बरं, आता बघायला गेलं तर तुमचं गाव जे आहे ते पूर्ण साईडने डोंगर वगैरे आहे. कुठली सेवा किंवा कुठली काही राहिलाय का विकास? नाही, जे मागील ते ह्या पळशुण्याला मिळाले. जे मागील ते आणि जे मागील ते हिथं पळशुण्याला आपल्याला जे मागितले ते मिळाले दिले. नावाप्रमाणे त्यांना जे कार्यसम्राट आम्ही म्हटलंय म्हणजे जनता कार्यसम्राट ही त्यांनी पदवी दिली तर ही कार्यसम्राट पदवी ही त्यांना शोभते. आणि गेल्या 10 वर्षातल्या 20 लाखाचं जास्तीत जास्त मोजमाप पण केलं तर 20 लाखाचा निधी गेल्या 10 वर्षातला विषय होतोय आणि ह्यावेळी 14 कोटीपर्यंत ह्या 10 वर्षात निधी त्यांनी 14 कोटीपर्यंत दिलाय आणि त्या जुन्या आमदार किपी साहेबांच्या पेक्षा ही कितीतरी सरस आहे. काय वाटते कोण यंदा निवडून येईल असं वाटतं? ह्यावेळी प्रकाश आमदार होणार, परत दुसऱ्यांदा हॅट्रिक होणार. का हो असं म्हणजे का कामाचा विकास काही काय वाटते कोण निवडून येईल यंदाच्या या निवडणुकीमध्ये? आंबेडकर साहेबच येणार की. का हो असं काय वाटतं? का हो म्हणजे तिने आमच्या गावामध्ये भरपूर हे सोय केलेली आहे. बरं, देवालयासाठी निधी दिलेला आहे, रस्त्यासाठी निधी दिलेला आहे, पाणी पुरवठ्यासाठी आमचं हे केलेलं आहे, लाडकी योजना केलेली आहे, बरीचशीच कामं अशी तिने केलेली आहेत. सांगता येणार नाही एवढी कामं तिने केलेली आहेत. त्यामुळे तेच 100% निवडून येणार. होय. गावात आल्यावर भेटतात काय? भेटे ना तर घरोघरी म्हणजे तिने अशी जी योजना केली आहे इकडे घरपोच सेवा केलेल्या आहे त्यामुळे 100% तेच निवडून येणार. या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, काय वाटतं ना विचारात कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं? आमदार आंबेडकर साहेब. प्रकाश आंबेडकर साहेबच येणार निवडून. तर त्याने आमच्या गावासाठी म्हणजे शेतीसाठी आम्हाला पाणी हे मोटर आम्हाला दिली. मोटर चालू आम्हाला पहिला जो त्रास होईता म्हणजे कसं शेतात इंजन आमचं होतं त्यावेळेला हँडल ते माराय कोण माणूस नसायचं. मी महिला असून मी पाणी पाजत होतो शेतात, खरं पुरुष इथं अवेलेबल नसायचा. त्यामुळे कधी आम्हाला हे इंजन चालू करा प्रत्येक म्हणजे विचारा जायचं म्हाताऱ्या माणसाकडे कुणाला तरी चालू करून घ्यायचं. आता ह्या वर्षात आम्हाला मोटर मिळाल्यामुळे की आम्हाला आता एक बटन दाबले की आमचं पाणी चालू. त्यांच्यामुळे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं पूर्ण तिने आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे आमची तिने लक्ष दिलं की महिलांचा ना असू दे म्हाताऱ्या वयस्कर माणसा असू देत काय त्रास होतोय ह्याच्या इंधनामुळे तर त्यांनी मोटर आम्हाला अवेलेबल करून दिली आणि आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहोत. आणि प्रकाश आंबेडकरच निवडून येणार आणि तिने भरपूर या योजना आमच्या गावात केलेल्या आहेत. पळशिने गाव हे तिने म्हणजे पळशिने गावाचं कुठलेही काम असू देत पहिल्यांदा तिने आमच्या गावाचंच काम केलेलं आहे. कधी तिने मागं लावून द्याय नाही. म्हणजे भरपूर या हिची कामं करून शेतकरी असू देत कोणतरी आता महिलांच्या काहीतरी अडचणी असू देत तिने भरपूर आम्हाला म्हणजे साथ दिलेली आहे. आणि गेलं वयस्कर असू दे ना तर लहान मुलं असू दे तिने केव्हा पाठीमागं माणूस लावून दिलेलं नाही. तिने भरपूर आमच्यासाठी तिने हे केलेलं आहे कामं करून दिलेली आहेत. काय वाटतंय की युवा मतदार म्हणून राधानगरी बुद्रेगडच्या या मतदारसंघामध्ये काय होईल? प्रकाश आंबेडकर साहेब आमदार होणार असं का वाटतं? असं का त्यांची विकास कामं बघता सगळी विकास कामं आता आमच्या गावात जवळजवळ 8 कोटीपर्यंत निधी दिला आहे. प्यायच्या पाण्याची स्कीम केली आता परत जलसिंचन जवळजवळ 3 कोटीचं काम आहे आता ते चालू करायचं आहे. रस्ते गावातले ठाणेवाडी शाळा अंगणवाडीची इमारत आणि एक म्हणजे कसं मीच आमदार आहे असं वाटतंय आम्हाला. त्यांनी आमदारकीची व्याख्याच बदलून टाकली 2014 पासून. आधीचे आमदार भेटत नव्हते आम्हाला काही नाही. काहीतरी मागाय गेले तर किशाचे दोरे तुटतील म्हणले आम्हाला. आंबेडकर भेटतात का? कधी पण रात्री 12 वाजता जरी गेलं तरी भेटतात. घरात हजर आहेत म्हणले की भेटली म्हणून समजायचे. असं काम आहे त्यांचं नेतृत्व आहे ते आमच्यासाठी खास. कसं आहे पाठीमागचे आमदार आम्हाला कधी भेटायचेच नाही आणि विकासाचं तरी नावच नाही. आमदार निवडून आल्यापासून गावचं आमचा चेहरा मोहरा सगळा बदलून टाकलाय आणि आता आम्हालाच वाटतं की आम्हीच आमदार आहे असं आम्हाला वाटतं. एवढं जबरदस्त यांचं काम आहे आणि कधी पण जावा रात्री 12ला घेतलं तरी ते भेटतात. काका काय नाव आमचं? मी नामदेव धोंडीबा कांबळे. बरं काय गावात एकंदरीत विकास झालाय का? तालुक्यात काय विकास झालाय? भरपूर विकास आजपर्यंत असे एवढे आमदार होऊन गेले पण असा विकास कुठल्याही आमदाराने केलेला नाही आहे. बरं पहिली टाइम प्रकाश आंबेडकर साहेबांनी काम हे केलेला आहे विकास केलेला आहे. असा विकास आजपर्यंत झालेला नाही. बरं आमच्या समाजात तरी भरपूर झालेला आहे म्हणा आणि गावातही भरपूर झालेला आहे.
बरं, मला आता अनेक सांगा की आता तुमचं गाव जे होतं ते पहिला बघायला गेलं तर त्या गावात सुविधा नव्हत्या. हो नव्हतं. आता म्हणजे कुठल्या प्रकारे काय झालं त्या गावात झालं? आता बऱ्याच प्रकारे रस्त्या सुविधा झाल्या, त्या पाण्याची व्यवस्था केली त्यांनी, म्हणजे कुठली अशी अडचण नाही आहे. प्रत्येक गोष्ट जे आपल्याला अवेलेबल आहे पाहिजे माणसाला तेवढी प्रत्येक कामदाराने केलेली आहे. त्यामध्ये काय प्रश्न नाही. आमदार भेटतात का? गेले आमदार भेटतात ना. प्रत्येक वैयक्तिक जरी एखादा माणूस खेळला तरी सुद्धा आमदार भेटतात. असे आमदार होणे नाही, परत होणार बी नाही असे आमदार आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.